उन्हाळा चालू झाला की आपण वाळवणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो. आज त्यातमध्येच आपण पाहतोय रव्यापासनं अगदी पाण्यात बनवणारे पापड. हो, हे पापड असे आहेत की तुम्ही पाण्यात बुडवाल आणि लगेच निघून तयार होतात. अगदी काही मिनिटात 50 ते 100 पापड तुम्ही अगदी सहज आणि एकटीने बनवू शकता. ना लाटायची गरज आहे, ना पापड उन्हात वाळवायची गरज आहे. पाहू शकता. इथे आपण घेतलेला आहे रवा. आता इथे रवा तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवा कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता. कारण कारण आपल्याला हा मिक्सरला एकदा दळूनच घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतलाय आपण. घरातली कुठली एखादी वाटी किंवा ग्लास तुम्ही सेट करू शकता. जास्त प्रमाणात जर बनवत असाल तर ग्लासने प्रमाण घ्या. मी तुम्हाला एका वाटीचं प्रमाण करून दाखवते. 1 वाटी रव्यामध्ये 50 पेक्षाही जास्त पापड बनवून तयार होतात. त्यासाठी आपण इथे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच कणिक घेतली आणि अर्धा चमचा मीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालू शकता. गव्हाचं पीठ घातल्याने पापडाला बाइंडिंग येते, पापड तुटणार नाही. आता इथे आपण एकदा छान असं हे दळून घेतलं, म्हणजे रवासुद्धा बारीक झाला आहे आणि कणिक जी घातली होती आपण गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, तर ते सुद्धा छान असं मिळलं गेलं आहे. आता 1 वाटी, त्याच वाटीने आपण 1 वाटी भरून थंड पाणी याच्यात घालायचं. थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरचं, कोमट नाही, गुणगुणं नाही आणि फ्रीजचंही नाही. माठातलं पाणी किंवा नळाचं पाणी तुम्ही याच्यात घालायचं. 1 वाटी आपण पाणी सुरुवातीला घातलं, एकदा फिरून घेतलं, परत त्याच वाटीने दुसरी वाटी भरून आपण पाणी याच्यामध्ये घातलं, परत एकदा फिरून घेऊयात. तर तुम्ही म्हणाल इथे पाणी आपण एक सोबतच घातलं तर चालेल का? तर नाही. सुरुवातीला 1 वाटी पाणी घाला, छान असं वाटून घ्या, म्हणजे याच्यात गुठळ्या होणार नाहीत. नंतर मग परत 1 वाटी पाणी घाला आणि परत एकदा फिरून घ्या. एवढं पातळ आपल्याला हे हवं आहे. आता या पापडामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता, कढीपत्ता घालू शकता किंवा नुसतं जिरं आणि मीठ घालून प्लेन पापडसुद्धा हा बनवू शकता. कोथिंबीर घातल्याने पापड खूप सुंदर दिसतो. थोडंसं आपण जिरंसुद्धा घातलं याच्यावरती बघा. आता तुम्ही इथे काळे तीळ किंवा कलोंजीसुद्धा वापरू शकता, दिसायला सुंदर दिसेल. पांढरं शुभ्र पापडावरती कलोंजी जर घातली तर छान दिसते. पण आपण इथे जिरं घातलं आहे बघा आणि कोथिंबीर घातली. आता याच्यामध्ये तिखटासाठी आपण चिली फ्लेक्स घालतो आहे. चिली फ्लेक्स नाही आहे घरी तर 2 ते 3 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरला दरदरशा वाटून घ्यायच्या. चिली फ्लेक्स बनवून तयार होतं. आता याच्यात जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची अगदी बारीक कट करून किंवा मग मिक्सरला वाटून घालू शकता. त्यावेळेस मग तुम्ही लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स घालू नये. या प्रकारच्या 2 प्लेट्स मी इथे घेतलेल्या आहेत. याला ना आपल्याला पाणी लावायचं आहे, नाही तेल लावायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या. आपण इथे पाणीसुद्धा घेतलेलं आहे. अशा एका पसरटच्या भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन घ्यायचं. आता 1 चमचा हे बॅटर आपल्याला हे प्लेटमध्ये घालायचं आहे. आता प्लेट लहान, मोठी ज्या आकारात तुमच्याकडे आहे त्या घ्यायच्या. लहान प्लेट असली तर पापड लहान लहान बनतील, मोठी प्लेट असेल तर पापड मोठा बनेल. अर्धा चमचा असं आपण याच्यात हे बॅटर घालून घेतलं. इडली स्टँडमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच हा पापड याच्यामध्ये ठेवावा. आता इडली स्टँडमध्ये जे आपलं ढोकळ्याचं प्लेट येते ना, त्याच्यावरती मी ही आपली पापडाची प्लेट ठेवली. आता 2 मिनटासाठी वाफ काढून घेऊयात. वाफेवरती खूप मस्त असा हा पापड तयार होतो आणि लगेच तयार होतो बघा, काहीच वेळ लागत नाही. आता तुमच्याकडे जर इडली स्टँड नसेल तर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये बनवा. नसेल तर कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर आपली ही पापडाची प्लेट ठेवावी आणि वरतून झाकण ठेवावं. बघा मी स्टीमरमध्ये सुद्धा बनवत आहे, म्हणजे लवकर होतील. एका बाजूने इडली स्टँडमध्ये बनवते आणि एका बाजूने स्टीमरमध्ये, म्हणजे पटापट आपले इथे पापड तयार होतात. तसेही हा पापड बनायला जास्त वेळ लागत नाही. बघू शकता अशी वरची बाजू थोडीशी आपल्याला सुकल्यासारखी वाटली. पापड सेट झाला आहे. आता लगेच काढायचा नाही, तो साईडला ठेवायचा थंड व्हायसाठी आणि दुसरा पापड म्हणजेच दुसऱ्या पापडाची प्लेट स्टीमरमध्ये ठेवून द्यायची. आता आपण जे सुरुवातीला पाणी घेतलं होतं बघा, त्या पाण्यामध्ये आपल्याला हलकीशी ही प्लेट अशी डिप करायची आहे.
एकदा पाण्यामध्ये अशी बुडवून घ्यायची. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. याने काय होईल, आपला पापड अगदी अलगद निघून तयार होतं बघा. एकदम नवीन आणि थोडीशी हटके पद्धत आहे आजच्या पापडांची. या पद्धतीने तुम्ही कधी रव्याचे पापड बनवलेले आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. पाहू शकता, कडेने असं हे मोकळं करून घ्यायचं आणि आपला पापड छान प्रकारे असा निघतो. पापडाची प्लेट गरम गरम असताना पापड पाण्यामध्ये बुडवायचा नाही, हलकासा थंड होऊ द्यायचा आणि मग पापड असा सोडवून घ्यायचा. पाहू शकता किती छान पातळ असा आपला पापड तयार झालेला आहे. आणि आपण याच्यावरती कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि जिरं घातलंय बघा. ते किती छान असं उठून दिसतंय. आणि हा पापड लगेच तुम्हाला उन्हात नेऊन ठेवायची गरज नाही. किचनमध्येच किंवा घरात असंच एखादं प्लॅस्टिकचा कापड किंवा मेन कापड असतो ना, तो आथरायचा आणि त्याच्यावरती हे पापड ठेवायचे. संपूर्ण पापड तयार झाले की मग नंतर तुम्ही हे उन्हात ठेवू शकता. एका मोठ्या प्लेटमध्ये सुद्धा मी बनवून दाखवला आहे. ती प्लेटसुद्धा अशी हलकीशी थंड झाली की पाण्यामध्ये डीप करायची, म्हणजे बुडवून घ्यायची आणि पापड काढून घ्यायचा. 2 दिवस छान मस्त कडकडीत उन्हामध्ये नंतर हे पापड मी वाढून घेतले. आता तळून दाखवते. ना आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलाय, ना इनो घातलाय, ना पापड खार घातलाय, तरीसुद्धा बघू शकता खिचिया पापडसारखा आपला पापड कसा मोठा तयार झालेला आहे. मोठ्या प्लेटमध्ये बनवला होते आपण काही पापड आणि काही छोट्या प्लेटमध्ये बनवले होते बघा. काय मस्त पापड तयार होतो. दुपटीने फुलतो हा तेलात गेल्यानंतर. मस्तच. आणि अजिबातही तेलकट नाही आहे. तेल सोक करत नाही. पाहू शकता तुम्ही. लगेच तळलाय आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त असे खुसखुशीत पापड बनून तयार होतात. खायला तर अप्रतिम लागतात. वर्ष 2 वर्ष तुम्ही स्टोअर करू शकता. तर जरूर बनवा. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत उडदाच्या पापडाची रेसिपी शेअर केलेली आहे. ते पापडही आपण न लाटता, न उंडा कुटता बनवलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आणि थोडीशी हटके आणि वेगळी रेसिपी आहे. तीसुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. उन्हाळ्याच्या वाळवणाच्या भरपूर अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत. सोबतच सरबताच्या रेसिपीज, त्यासुद्धा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करू शकता. ही पापडाची रेसिपी तर जरूर बनवा. सर्वांना खूप आवडेल. बनवायला अगदी सोपी आहे. काही मिनिटांमध्ये पापड बनवून तयार होतो. तुम्ही एका दिवसात 100पेक्षा जास्तही पापड हे बनवू शकता. कमी साहित्यात भरपूर असे पापड बनवून तयार होतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.